एकेकाळची गोष्ट आहे. चीनमधील एका छोट्याशा गावात एक हुशार जैन गुरुजी राहत होते. जैनविषयी माहिती घेण्यासाठी लोक लांबून लांबून त्यांच्याकडे यायचे. ते प्रत्येकाला जैनविषयी माहिती द्यायचे व कधीही कोणाला माघारी पाठवत नव्हते. एके दिवशी एक व्यक्ती गुरुजींकडे जैनविषयी माहिती घेण्यासाठी आला होता. तो लगेच जैन गुरुजीला बोलतो, "गुरुजी, मी जैनविषयी खूप सारे पुस्तके वाचली आहेत." लगेच तो जैनविषयी जी पुस्तके वाचली त्याविषयी बोलू लागतो व खूप बडबड करून तो व्यक्ती गुरुजींना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो. तो व्यक्ती पुढे बोलतो, "गुरुजी, आज मी तुमच्याकडे जैनविषयी माहिती घेण्यासाठी आलो आहे. त्यामुळे तुम्ही मला जैनविषयी माहिती द्या." त्याचे बोलणे ऐकून गुरुजी हसतात आणि बोलतात, "माझ्यासोबत चल, आपण चहा पिता पिता जैनविषयी चर्चा करूया." गुरुजी स्वतःला चहा घेतात आणि त्या व्यक्तीच्या कपात चहा ओतण्यास सुरू करतात. कप भरल्यावर गुरुजी थांबले नाही. ते अजून चहा ओततच राहिले. त्यामुळे चहा कपाच्या बाहेर पडू लागला. तरीही गुरुजी चहा ओततच राहिले. हे पाहून तो व्यक्ती आश्चर्यचकित होतो आणि बोलतो, "गुरुजी, बस झाले. तुम्ही सगळा चहा खाली सांडत आहात. तुम्हाला दिसत नाही का कप पूर्ण भरला आहे?" गुरुजींनी चहा ओतण्याचे थांबवले आणि हसून बोलले, "हे माझ्या मित्रा, तू सुद्धा ह्या चहाच्या कपासारखाच आहेस. ह्या चहाच्या कपासारखे तुझे पण काही तर्क आणि मतांनी तुझे मन आधीच भरलेले आहे. मी तुला जैनविषयी कसे सांगू, जोपर्यंत तू तुझा कप म्हणजे तुझे मन रिकामे करत नाहीस. जर तुला जैनविषयी शिकायचे असेल तर तुला तुझा चहाचा कप म्हणजे तुझे मन रिकामे करावे लागेल. जेव्हा तू तुझे तर्क व मतं बाजूला ठेवून माझ्याकडे येशील तेव्हा मी तुला जैनविषयी माहिती देईल." मित्रांनो, ह्या गोष्टीवरून आपल्याला शिकायला मिळते की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ येते की आपल्याला काहीतरी नवीन शिकावंसे वाटते, परंतु त्याआधी त्याविषयी आपल्या मनात काही धारणा आणि मतं भरलेले असतात. परंतु जर तुम्हाला काही नवीन शिकायचे असेल तर तुम्हाला तुमचे मन रिकामे करावे लागेल. जर तुमचे मन रिकामे असेल तर ते नवीन गोष्टी शिकण्यासाठी तयार असते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्हाला काही नवीन शिकायचे असेल तर तुमचे मन नेहमी रिकामे ठेवा, म्हणजेच तुम्ही लवकर नॉलेज घेऊ शकता. धन्यवाद.